हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मीही मजेत. शनिवारी आम्ही गेलो होतो ज्योतिबा दर्शनासाठी. अधिक महिना चालू असल्यामुळे गर्दी तर होतीच, पण सकाळी आम्ही लवकर निघालो होतो. त्यामुळे ज्योतिबा डोंगरावर गेल्यानंतर थोडाफार नाश्ता केला आणि मग आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी. पुढे पाहालच तुम्ही किती गर्दी आहे. त्यामुळे आम्ही रांगेत न उभारता मुखदर्शन घेतले. पकड अनु पकड. నాగమ్మ అందరు పంపిస్తారు నాగమ్మ ఎవరు పంపి అందరు పంపిస్తారు పాపిల పక్క పాపిల పక్కకి అందరికి పంపిస్తారు किती दिले मग? तेच थांब आम्ही जाऊन येतो. आहे 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 ना याच्यामध्ये आहे ना ते घेतलंय खोबरं उलटून पण आहे. खोबरं नाही आज ज्योतिबाचा मान खोबरं घ्या. खोबरं आहे दिलेला नाही द्या देवा. नाही का पण आता आपल्याला येऊन दिलं नाही. आत्ता बसली मी इलेक्शन कधी गर्दी खूप आहे ना. चला पुढे. शनी देव आहे काय दक्षिण दान करायचं. शनी महाराजांचं दान करायचं. मुरली पेपरवाला आला ना. ज्योतिबाचे दर्शन झाले आणि आम्ही निघालो यमाईचे दर्शन घेण्यासाठी. पण वाटेत जात असतानाच हा सुंदर असा रानमेवा मला दिसला. मी घ्यायचा मोह काही आवडला नाही. त्यामुळे त्या मुलाकडून मी ही करवंदे घेतली आणि त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि आम्ही निघालो यमाई मंदिराकडे. आपली इच्छा आहे व्यक्त करायची काय? हो हो हे मांडलेलं पाडायचं काय? हा व्यवस्थित मांडायला लागतात ते. पाच तरी करायला लागते.
अरे वा वा. समाधानामध्ये मनोकामना दक्षिणा सोडून जायचे इच्छेने महाप्रभूची दक्षिणा सोडून लाव. दक्षिणा सोडायची इच्छेने महाप्रभूची दक्षिणा सोडून जायची सुख समाधान लाभू दे मनोकामना पूर्ण दक्षिणा सोडून जायची महाप्रभूची दक्षिणा सोडून जायची सुख मुक्ती लाभू दे समाधान लाभू दे मनोकामना कुठे लक्ष आहे? आता आम्ही चाललेलो आहोत अंबाबाईला. तरी गर्दी नाहीये बसमध्ये ना. जाताना नसतेच, येताना की दाबून आणल्याशी. ज्योतिबाचे दर्शन झाले आणि आम्ही निघालो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. इथे देखील गर्दी असणारच आहे. माहिती नाही आता दर्शन होते की नाही, बघू. जात असताना मात्र हा सुंदर असा निसर्ग पाहत गेले आणि प्रवास कधी संपला समजलेही नाही. हे सुंदर अशा सह्याद्रीच्या रांगा आणि झाडांनी वेढलेले हे डोंगर, हे निरभ्र आकाश आणि हिरव्यागार झाडांनी वेढलेले हे डोंगर पाहताना कधी प्रवास संपला समजलेच नाही. आणि आम्ही पोहोचलो महालक्ष्मी मंदिरात. महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम इथे तुम्हाला दिसतच असेल चालू आहे, त्यामुळे आवाज खूप येत आहे. इथे देखील गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतले. इकडे देवीची विधिवत पूजा अर्चा चालू होती. देवीला साडी नेसवली जात होती आणि मंत्रपठण देखील चालू होते. देवीचे दर्शन झाले आणि महाप्रसाद घेऊन आम्ही थोडीफार खरेदी केली आणि निघालो घरी जाण्यासाठी. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.